नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे हे काल बीडमध्ये एका कार्यक्रमाला एकत्रित येणार होते. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्तानं हे दोघंजण एका व्यासपीठावर येतील अशा प्रकारची चर्चा मीडियामधून आणि सगळ्या कार्यकर्त्यांमधून देखील झालेली होती. परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला यायला उशीर झाला. त्याच्या अगोदर पंकजाताई मुंडे आपल्या समर्थकासह स्मृतीस्थळावर गेल्या. तिथे त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि त्या दुसरीकडे रवाना झाल्या. त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने देवेंद्रजी आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य कार्यक्रम पार पडला. परंतु देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांचं हे जे शीतयुद्ध आहे, हे शीतयुद्ध संपण्यासाठी वाट बघणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मात्र या निमित्तानं त्याचा हिरमोड झालेला आहे. आणि केवळ याच विषयावर नाही तर अशा प्रकारे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे गट घेऊन चालणारे जे नेते असतात, ते नेते आपल्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पुढे काय हाल होतात या विषयावर विचार करतात का, हा आपल्या आजच्या विश्लेषणाचा विषय असणार आहे. मित्रहो, निमित्त आहे पंकजाताई मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या शीतयुद्धाचं. शीतयुद्ध सर्वांना माहीत आहे. 2019ची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची सर्व धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्या गटानं ताब्यात घेतली आणि त्यानंतर पंकजाताई मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या ऐवजी त्यांना राजकीय वनवास कसा देता येईल, आणखीन त्यांची जी वाटचाल आहे ती खडतर कशी करता येईल, याकडंच त्या गटानं लक्ष पुरवल्याचं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. अगदी त्यांच्या जवळची माणसं फोडायची, त्यांना मोठमोठी पदं द्यायची, अगदी नवख्यांना पक्षामध्ये घ्यायचं, त्यांना नवनवीन संधी द्यायच्या. परंतु पंकजाताईंना मात्र संधी देणार असं म्हणून परत एकदा अपमानित करायचं, अशाच पद्धतीची वागणूक पंकजाताईंना दिलेली आहे. आणि त्यामुळं पंकजाताईंना मानणारा असणारा कार्यकर्ता निर्माण झाला, म्हणजे निराश झाला, तो देखील उद्विग्न झाला. त्याच्यामधून कार्यकर्त्यांमध्ये आपसामध्ये क्लॅशेस पण निर्माण झाले. दोन्ही नेत्यांमधलं हे जे शीतयुद्ध होतं हे कार्यकर्त्यांमध्ये देखील आलं. त्याचा परिणाम मागच्या 4 वर्षामध्ये कार्यकर्तापणावर किती झालेला आहे याचा विचार मात्र कुणी केलेला नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये हा जो कार्यकर्ता आलेला आहे तो मुंडे साहेबांच्या काळापासून आलेला आहे. मुंडे साहेब आणि भारतीय जनता पक्ष याला कार्यकर्त्यांनी कधी वेगळं बघितलेलं नाही आहे किंवा मुंडे साहेबांच्या विरोधामधल्या गटामध्ये कधी सक्रिय होण्याची परिस्थिती याच्यावर ओढावलेली नाही आहे. तर हा जो कार्यकर्ता होता हा ग्रामीण भागामध्ये आणि जिथे जिथे जुटला गेला तिथे तिथे तो प्रस्थापितांच्या विरोधामधला सर्वसामान्य माणूस होता. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून काँग्रेसमध्ये त्यावेळी गावातली प्रतिष्ठित माणसं, सक्षम माणसं त्यावेळी काँग्रेसमध्ये जायची. मग मुंडे साहेबांबरोबर यायला हाच माणूस ज्याची ताकद कमी असायची, एखादा तरुण माणूस, तोच त्यांना मिळायचा. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर आल्याबरोबर त्याचं गावामध्ये वैर लागायचं. आणि गावामध्ये एकदा वैर लागलं तर ते मग भल्याभल्याने सोडून देखील सुटत नाही, हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून ज्यावेळेसपासून भारतीय जनता पक्षामध्ये हा छोटा कार्यकर्ता सक्रिय झाला त्यावेळेसपासून त्याचे शत्रुत्व गावामध्ये लागलेलं आहे आणि त्याचे चांगले वाईट परिणाम त्याला भोगावे लागलेले आहेत. 2009च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली त्यावेळी अगोदर त्यांना सगळीकडे प्रत्यक्ष लढायची वेळ आली नव्हती. परंतु त्यावेळी ज्यावेळी निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळी कमीत कमी 5-25 गावांमध्ये
भारतीय जनता पक्षाच्या बूथवर बसलेल्या कार्यकर्त्यांना गावामध्ये प्रभाव असणाऱ्या लोकांनी अक्षरशः मारून काढलेलं होतं. आणि म्हणून तो कार्यकर्ता कुठे आहे, त्या कार्यकर्त्याचं काय चाललंय याचं आज ना भारतीय जनता पक्ष विचार करतोय, ना पंकजाताई मुंडे विचार करतायत, ना देवेंद्र फडणवीसचा गट विचार करतोय, ना अलीकडे पक्षात आलेले लोक त्या कार्यकर्त्याचा विचार करत आहेत. आणि म्हणून त्यावेळेस तो कार्यकर्ता संघर्षात होता म्हणून आज त्याचं फार बरं चाललेलं आहे अशातला पण प्रकार नाही आहे. कारण 2019च्या निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठमोठ्या लोकांची फळी आली, तेच लोक पुढे येऊन आमदार झालेले आहेत, तेच लोक मोठमोठ्या पदावर बसलेले आहेत. म्हणून एकतर हा जो गावात काम करणारा कार्यकर्ता आहे हा त्या आमदारांचं विरोधक म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे किंवा त्या आमदारांना परिचित नसलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या कार्यकर्त्यावर मात्र आता मी नवीन आहे अशा पद्धतीनं पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची वेळ आलेली आहे, ही परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणत्या नेत्याची बाजू घ्यावी, तर दुसऱ्या नेत्याला राग येतोय. कोणत्याही नेत्याबरोबर व्यक्तिगत त्या नेत्याच्या मर्जीतले काही माणसं असतात, तर त्या मर्जीतली माणसं त्या नेत्यांच्या बरोबर म्हणजे समजा भारतीय जनता पक्षातल्या इतर 2-3 माणसांच्या संपर्कात जर कुणी असलं तर त्याला लगेच आपला नाही अशा पद्धतीनं लेबल लावलं जातं. खरोखर जी मोठी माणसं आहेत म्हणजे जे काँग्रेसमधून आलेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेत, ते ना पंकजाताईच्या गटाचे आहेत, ना देवेंद्र फडणवीसच्या गटाचे आहेत, ना भारतीय जनता पक्षाचे आहेत. ते स्वार्थाचे पुजारी आहेत. परंतु ते 2019च्या नंतर हे गटामधलं अंतर त्यांना काही देणं घेणं नाही आहे. ते देवेंद्र फडणवीसच्या दारात जातात, ते मंत्र्यांच्या दारात जातात, फंड आणतात, स्वतः खर्च करतात, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना देतात. परंतु पंकजाताईंच्या कार्यकर्त्याला मात्र तिकडे कोणी बघितलं की याला इकडे पण वाळीत टाकलं जातं आणि तिकडे गेल्यानंतर त्याला मुंडे गटाचा म्हणून त्याच्याकडे बिलकुल लक्ष पुरवलं जात नाही. आणि अशामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये हा कार्यकर्ता अतिशय डबघाईला आलेला आहे. कारण एक तर त्याची परिस्थिती हलाखीची आहे. पंकजाताई मंत्री असताना सुरुवातीची 5 वर्ष असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या कार्यकर्त्याला फार काही मिळालेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे तो गावातल्या प्रस्थापित लोकांशी लढण्यामध्येच परेशान असताना आता पक्षांतर्गत त्याला लढाई करावी लागत आहे. ही अतिशय वाईट वेळ त्याच्यावर आलेली आहे. आणि नेते मात्र याविषयी फार काही बोलायला, फार काही चर्चा करायला तयार नाही आहेत. पंकजाताई वारंवार भाषणामधून म्हणतात की मला या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतंय, परंतु नुसत्या सहानुभूतीने आता हा कार्यकर्ता वाचेल असं मला वाटत नाही. कारण कार्यकर्त्याची फरफट एवढी झाली आहे. काल परवा एक कार्यक्रम बीडमध्ये म्हणजे कार्यक्रम झाला, तर त्या कार्यक्रमामध्ये सगळीकडे बॅनरबाजी झालेली आहे. त्या बॅनरबाजीमध्ये मागच्या 2019च्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये असणारा एकही कार्यकर्ता बॅनरवर दिसत नाही. आणि अशाच पद्धतीनं सगळीकडे परिस्थिती आहे. म्हणजे ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा आपला पक्ष म्हणून काम केलंय, त्याच्यासाठी मार सहन केलाय, प्रसंगी जेलमध्ये गेलेत, प्रसंगी म्हणजे व्यक्तिगत अडीअडचणी सहन केलेल्या आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये ज्या कार्यकर्त्याला सफर व्हावं लागलेलं आहे त्या कार्यकर्त्याचा विचार मात्र दोन्ही गटाकडून केला जात नाही. आणि म्हणून पक्ष कोणताही असला तरी कार्यकर्त्यांसाठी एका पक्षाचे सगळे नेते त्याचे असायला पाहिजेत. परंतु अशा प्रकारचं चित्र भारतीय जनता पक्षामध्ये मात्र आता राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या माणसाबरोबर प्रसंगी कॉम्प्रोमाइज करा, परंतु आपल्या पक्षाच्या नेत्याकडं मला म्हणजे आपल्या पक्षाच्या आपल्या गटाच्या नसणाऱ्या नेत्याकडे मात्र जायचं नाही. अशा प्रकारची परिस्थिती कार्यकर्त्यावर हे निवडायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे. थांबेल असं त्या निमित्ताने वाटत होतं, तर यावेळी देखील या कार्यकर्त्यांचा हिरेमोड झालेला आहे असं मला वाटतं. शेवटी मला सांगायचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष असो किंवा इतर कोणतेही पक्ष असो, नेत्यांच्या वादामध्ये कार्यकर्त्यांचं जे नुकसान होत आहे, कार्यकर्ता एकतर लहान असतो, नेत्याच्या
भरोशावर, नेत्याच्या विश्वासावर त्याचं बरंच काही अवलंबून असतं. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांना आपण खरंच न्याय देऊ शकतो का, हा देखील नेत्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे केवळ गोड बोलून आपल्याबरोबर मागे फिरवत राहणे, त्याला भावनिक बनवत आपल्या मागे फिरवत राहणे आणि त्याच्या हिताचा कुठलाही विचार न करणे, ही गोष्ट नेत्यांच्या दृष्टीनं योग्य नाही. आणि पक्षानं देखील मागच्या कार्यकर्त्यांना लक्षात ठेवण्याची यंत्रणा डेव्हलप केली पाहिजे. कारण 20 वर्षापासून एक कार्यकर्ता काम करतो आणि त्याला मागे 2 वर्षापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याच्या हाताखाली काम करावं लागतं. एक तर त्याला नैसर्गिक संकोच होणं साहजिक आहे आणि जरी त्याला हाताखाली काम करावं लागलं तरी त्याचं कॉन्ट्रीब्युशन कुणीतरी मान्य करणारं पक्षामध्ये असलं पाहिजे. ही यंत्रणा दुर्दैवानं कोणत्याच राजकीय पक्षाकडे नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे 20-20, 22-22, 25-25 वर्ष, कधी कधी अख्खं आयुष्य पक्षासाठी द्यायचं आणि एका घटनेमुळं आयुष्यामध्ये केलेलं काम हे संपूर्णपणे वाया घालवायचं, अशा प्रकारची वाईट वेळ कार्यकर्त्यांवर येत आहे. आणि म्हणून कार्यकर्ता नावाची जी जमात आहे, ही कार्यकर्ता नावाची जमात थोडीशी हुशार होण्याची वेळ आहे. म्हणजे त्याची गरज आहे. कारण कसं असतं की लोक ज्या नेत्याला मानतात त्यांना कार्यकर्त्याचं फारसं देणं घेणं नसतंय. कारण लोक डायरेक्ट त्यांना मानणारे असतात आणि म्हणून लोकांच्या मान्यतेपुढं कार्यकर्त्यांना महत्त्व देण्याची मानसिकता त्या नेत्यांची नसते. आणि पक्षाचा तर कार्यकर्त्यांबरोबर सरळ काही संबंध नसतो. पक्षामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या नेत्याकडे बघून आलेला असतो. म्हणून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बसलेली नेते मंडळी सुद्धा अशा प्रकारचं लक्ष पुरवत नाही. आणि मग ज्यावेळी अशा प्रकारचे वाद निर्माण होतात, गटतट निर्माण होतात, त्यावेळी पहिला जर बळी कुणाचा जात असेल तर तो कार्यकर्त्यांचा जातो. दुर्दैवानं मीडियामध्ये याच्यावर चर्चा होत नाही, दुर्दैवानं गावामध्ये याच्यावर चर्चा होत नाही, स्वतः कार्यकर्ते देखील याच्यावर चर्चा करत नाहीत की आमचं काय होणार आहे. कारण कार्यकर्त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य पक्षाला दिलेलं असतं. त्या पक्षाने जर विचार केला नाही तर त्याची 10-20 वर्ष ज्यावेळी तो पक्षाबरोबर काम करतो त्यावेळी त्याच्या उत्पन्नाची साधनं एक तर डिस्टर्ब झालेली असतात. गावाची सेवा करणं, लोकांची सेवा करणं, लोकांबरोबर वेळ घालवणं, या सगळ्या गोष्टीमध्ये तो रमत असतो. आणि याच्यामध्ये जर्जर झालेला कार्यकर्ता ज्यावेळी पक्ष म्हणजे पक्ष त्याच्याकडे लक्ष देत नाही, नेत्यावरही त्याच्या वाईट वेळ येते, त्यावेळी त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं वाईट वेळ ही कार्यकर्त्यावर असते. आणि म्हणून अशा प्रकारचे गट तट हे कार्यकर्त्यांना नेहमीच मारक ठरलेले आहेत. जोपर्यंत राजकीय पक्ष राहणार, लोकशाही आहे, तोपर्यंत गट तट राहणार. आणि गटातटाचं राजकारण झालं की कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं कार्यकर्त्याचं बळी जाणं हे देखील चालत राहणार आहे. यावर मला सध्या तरी काही उपाय दिसत नाही. तुमच्याकडे काही उपाय असेल तर तो नक्की कॉमेंट करून कळवा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.